मी घेतलं बरोबर, तिला निवांत चालली. आज आहे ना घरासमोर आहे ना घोरपड दिसली ती. आता घोरपड म्हणजे ना पालीचाच प्रकार आहे, फक्त थोडीशी अशी मोठी राहते. पण घोरपड दिसल्यावर आहे ना घाबरून जायचं कारण नाही, कारण ती विषारी नाही राहत सापासारखी. म्हणजे साप पण विषारी बिनविषारी राहता, पण घोरपड पूर्ण बिनविषारी राहते. फक्त ती जर चावली तर इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा राहतो. बाकी ती बिनविषारीत राहते. आणि जास्त तिला ती अशी नॉर्मली तर ती अशी पळून जाते. ती काय अशी आता मला लढाईच करायची असं म्हणून समोर येत नाही. पण मग तिला वाटलंच का नाही बुवा आता मला धोका आहे जीवाला, तर मग ती शेपटी मारू शकते किंवा चावू शकते. त्याच्यामुळे तिला जायचा रस्ता मोकळा करून द्यायचा, म्हणजे ती निघून जाते. आणि मी अजून एक बघितलं आता इंटरनेटवर की घोरपड लिगली प्रोटेक्टेड आहे इंडियामध्ये. कारण घोरपड खूप जास्त मारली जाते अंधश्रद्धेमुळे म्हणा किंवा इलिगल मार्केटमुळे म्हणा, तर तिला लिगली प्रोटेक्शन आहे वाईल्ड लाईफकडून.